नाव स्वराज्य न्यूज, रयतेचा बुलंद आवाज। बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार घडामोडी घडत असून राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत। अजित पवारांच्या पक्षाकडून सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित आहे, मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबरच भारतीय जनता पार्टीही आग्रही आहे। असं असतानाच आता सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याआधी सुनेत्रा पवारांविरोधात कोणत्याही मोठ्या पक्षानं उमेदवार देऊ नये यासाठी संपूर्ण प्रयत्न सुरू आहे। यासाठी सुनेत्रा पवारांचे सासरे आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार रिंगणात उतरले। विशेष म्हणजे सासऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सुनेत्रा पवारांनीही थेट विरोधकांना फोन फिरवल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यशस्वी झाल्या तर बारामती निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच त्यांच्यातील मुत्सद्देगिरीची झळक पाहायला मिळणार आहे। बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी कोणत्याही प्रकारचा गोंधळ अजिबात नाही, 2 पोटनिवडणुका आहेत, दोन्ही आमदारांचे दुर्दैवी निधन झाले। काल स्वतः शरद पवार यांची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली। राहुरी संदर्भात आज शरद पवार यांच्या पक्षाची बैठक आहे। बारामतीची जागा आम्ही लढलो नव्हतो, शरद पवार यांच्या पक्षानं लढवली। राहुरीसाठी आमच्या पक्षाकडून 3 महत्त्वाचे नेते इच्छुक आहेत, पण इच्छुक असले तरी निर्णय घेऊ। पहिली संधी राष्ट्रवादी, कारण त्यांना ती जागा लढलेली होती। आमच्याकडे 3 इच्छुक आहेत, नंतर काँग्रेस, असं राऊत म्हणाले। सुनेत्रा पवारांसोबत बोलताना संजय राऊतांनी सुनेत्रा पवार या भाजप निवडणुकीसोबत लढत आहेत। उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी म्हणजे सुनेत्रा पवारांनी चर्चा केली, पण अंतिम निर्णय उद्धव ठाकरे सांगतील। अजूनही शिवसेना पक्षप्रमुखांनी निर्णय दिला नाही। निवडणूक आहे, आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे, सन्मान आहे, पण निवडणुका लढवायच्या नाहीत, बिनविरोध करायचा हा अट्टाहास चुकीचा आहे। महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे। महाविकास आघाडी एक संघ आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक आहोत, असं स्पष्ट केलं आहे। आता सुनेत्रा पवारांनी सासऱ्यांप्रमाणे थेट फोन डिप्लोमसीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंकडे मागितलेला मदतीचा हात उद्धव पुढे करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुनेत्रा पवारांची मागणी ऐकून उद्धव ठाकरे गटानं त्यांची साथ दिली तर काँग्रेस सर्व अर्थाने या निवडणुकीत एकटी पडेल। काँग्रेसनं ही पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळते, मात्र एकटी काँग्रेस इथं किती तग धरू शकेल ही शंकाच आहे। हर्षवर्धन सपकाळ हे प्रदेशाध्यक्ष आहेत। आम्ही आमच्या 3 उमेदवारांशी चर्चा केली आहे, कधी उमेदवार द्यावे लागतील सांगता येत नाही, असं सूचक विधान राऊत यांनी काँग्रेसच्या भूमिकेसंदर्भात बोलताना व्यक्त केलं आहे।